श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी रथसप्तमी शुक्रवारी 16 फेब्रुवारी 2024 या रोजी आहे. दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी आपल्याला सूर्यदेवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे. बघा, यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतील. 7 जन्माचे दारिद्र्य आपले हे नष्ट होणार आहे. उद्या रथसप्तमीचा हा दिवस अत्यंत पवित्र असा मानला जातो. ज्यांचं हळदी कुंकू करायचं राहिलं असेल, ज्यांना मुलांना बोरनान करायचं असेल किंवा ज्यांचं सुगड पूजन राहिलेलं असेल, असं तुम्ही या सर्व गोष्टी उद्या रथसप्तमीच्या दिवशी करू शकतात. रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे ही पृथ्वीवर पडली. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने 7 महापापांपासून मुक्ती मिळते. आणि आपल्याला बघा, त्याचबरोबर मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो. रथसप्तमीलाच सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथावर बसला होता. त्यामुळे या दिवसाला अत्यंत विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला शक्य होतील तेवढी आपण सूर्यदेवाची सेवा करायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. आता आपल्याला पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करायला शक्य नसल्यामुळे आपण घरी देखील अशा पद्धतीने अंघोळ करू शकतो. उद्या सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. तुम्ही जर का एखाद्या पवित्र नदीचं तीर्थ आणलेलं असेल, गंगाजल आणलेलं असेल, तर ते तुम्ही टाकू शकतात. किंवा मग तुम्ही पूजेचं ज्या ठिकाणी साहित्य मिळते त्या ठिकाणाहून गंगाजल एक बॉटल आणून ठेवू शकतात आणि हे गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. याचबरोबर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे आणि आवर्जून तुम्हाला पांढरे तीळ उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. कारण या महिन्यात रथसप्तमीला किंवा या पौष महिन्यात तिळाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून न विसरता थोडेसे पांढरे तीळ आपल्याला टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. त्यानंतर आपल्याला सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. बघा, आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य कसं द्यायचं, तर एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. बघा, तांब्याचाच तांब्या घ्या, त्यामध्ये कलश भरून पाणी घ्या. यामध्ये थोडंसं हळदी, कुंकू, अक्षदा, एक लाल कलरचं फूल आणि पांढरे तीळ टाका आणि या पाण्याने सूर्यदेवाकडे तोंड करून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना तुम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकतात. सूर्यदेवाची नावं तुम्ही बोलून या पाण्याने तुम्ही अर्घ्य देऊ शकतात. त्यानंतर सूर्यदेवाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. शक्य झाल्यास सूर्यदेवाला तुम्ही हळदी, कुंकू, त्याचप्रमाणे अगरबत्ती ओवाळून त्यांची पूजा करू शकतात. त्यानंतर उद्या रथसप्तमी आहे. तुम्ही सूर्यदेवाची घरी देखील पूजा करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अंगणात देखील पूजा करू शकतात. याचबरोबर तुम्हाला उद्या सूर्यदेवाची होतील तेवढी सेवा करायची आहे. तुम्हाला सूर्य अष्टक, सूर्य कवच, हृदय सूर्य स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून करायच्या आहे. उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता तुम्हाला गंगाजल आणि पांढरे तीळ टाकायचे आहे. त्याचप्रमाणे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी तुम्ही टाकू शकतात आणि या पाण्याने तुम्हाला उद्या अंघोळ करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.